अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलंय त्याच्यामध्ये विम्याचे पैसे कसे देणार, काय देणार याबाबत त्यांनी सांगितलं. पण कोकणातला जर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर जवळजवळ 99% पूर्णपणे आंबानी काजू उद्ध्वस्त झालेला आहे. याचं कारण असं आहे की वेगळे उष्णता वाढले, परागिरीकरणासाठी आज मधमाशा तिथं दिसत नाहीत, ओंबीळ दिसत नाहीत, अनेक गोष्टी येत आहेत कोकणामध्ये. विशेषतः लोट्यामधली जी रासायनिक कंपन्या आहेत त्याच्यामुळे देखील बागायतीवर खूप मोठा परिणाम होतो. अध्यक्ष महोदय, तर माझा स्पेसिफिक उत्तर प्रश्न आहे, दोनच आहेत अध्यक्ष महोदय, हे सगळे सिनियर आहेत. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक प्रश्न आहे की ठीक आहे विम्याचे पैसे काही शेतकऱ्यांना मिळतील, सरसकट शेतकऱ्यांना मिळत नाही कारण सगळेजण विमा उतरवत नाहीत. तर हेक्टरी 50,000 रुपये तुम्ही तातडीने आंबा आणि काजू बागायतदारला देणार का, हा एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आता आखाती देशात युद्ध चालू आहे. आज आमचा आंबा साधारणपणे दुबई मार्गे इतर सर्व आखाती देशात जातोय, पण तो आज आपण पाठवू शकत नाही. मग ह्या निमित्ताने आपण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा या देशात जर आपला आंबा पाठवायचा असेल तर तिथं असलेल्या उन्हाळ्याच्या सुटी आणि सगळ्या गोष्टीमुळे तिकीट दर एवढे झालेत की तो शेतकरी तिथं आंबा पाठवणं त्याला शक्य होणार नाही. तर ह्या तिकीट दराबाबत तरी आपण काहीतरी स्पेसिफिक त्याच्या बाबतीतलं एक उत्तर देणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि काजूबद्दल सांगायचं झालं तर एका वाक्यात सांगतो की 16/2/2023 शासनाच्या कृषी विभागाने काजूसाठी ज्या सर्वकष विकासासाठी GR काढलाय तो GR कधीतरी अंमलात आणणार आहात का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, निकम साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो अत्यंत योग्य आणि रास्त आहे. म्हणूनच मी मगाशी सांगितलं जी भरपाई द्यायची आहे किंवा रासायनिक खताचा विषय आहे, त्यानंतर जे का आता दुबईला आंबा जातो, परदेशात आंबा जातो, मोठ्या प्रमाणात देवगड, रत्नागिरी आपला फार मोठ्या प्रमाणात आंबे जातात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु आत्ताची सध्याची जी काय युद्धजन्य परिस्थिती आहे, भास्करराव तुम्हाला बोलायला देतो, थांबा जरा. होय काय, चांगलं अभिनंदन तुमचं, तुम्हाला पण बोलवतो मीटिंगला त्या. तर म्हणजे ज्या अनुषंगाने आपण सांगितलं, मी मगाशी एका याच्यात सांगितलं आहे की हा निर्णय आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मीटिंग घेऊन आपल्याला निकालीत काढूया की याने जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना भरपाई कशी देता येईल आणि जे काय तुम्ही सांगितलेलं आहे जी का आता युद्धजन्य परिस्थिती आहे तिकडे जी काय अडचण आहे ह्याच्यावरती तोडगा काढायचा असेल तर मुख्यमंत्र्यांवर मीटिंग घेऊन आपण तो तोडगा काढू आणि तुम्हाला सगळ्यांना